नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिल्कच्या ब्लाऊज पीसमध्ये गोलगळा कशा पद्धतीनं तयार करायचा. खूप सिक्रेट, खूप छान पद्धत आहे. तर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण त्या पूर्ण केल्यानंतर आपला प्रॉपर असा गोलगळा व्यवस्थित होणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघू शकता. हे कॉटनचं कापड आहे आणि हे सिल्कचा ब्लाऊज पीस आहे, तुम्हाला दिसत असेल. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परफेक्ट गोलगळा बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा आहे, बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी असतात ना, त्यांना गोलगळा फार आवडतो. सिंपल सोबर आणि खूप प्रॉपर असा गोल यायला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते आणि गोलगळ्याला जास्त पसंती दाखवली जाते. त्यामुळं आपला गोलगळा खूप परफेक्ट येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण छोट्या छोट्या ट्रिक्स बघणार आहोत. त्या काय आहेत की ज्या करून ते वापरल्यानंतर आपला प्रॉपर असा परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीनं गोलगळा तयार होणार आहे. तर अगोदर काय करायचं आहे, जेवढी तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची आहे ना ती घ्यायची. आता कुणाला आवडत असेल 12 इंच, कुणाला 13 इंच, कुणाला 11 इंच, प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी. अगदी 12, 12.5, 13 पर्यंत सुद्धा गळ्याची उंची बरेच जण ठेवतात. तर पण काही काही वेळेस काय होतं, बरेच जणांना गोल गळा तर आवडतो पण जास्त डीप पण आवडत नाही. परफेक्ट येणं गरजेचं आहे पण डीप आवडत नाही. तर त्यावेळेस काय करायचं, आता 9.5 इंच मी उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता आता शोल्डरचं माप आलेलं आहे. इथे बघू शकता 5 इंच. मुंडा आहे 6 इंच. म्हणजे काय, हा आहे 40 साईजचा ब्लाऊज. तर आता ह्याच्यावरती आपण गोलगळा तयार करणार आहोत. तर आता आपण आहे असा व्यवस्थित गोलगळा कट करून घेऊयात. बघू शकता व्यवस्थित परफेक्ट गोलगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊज वरती सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपला हा गोलगळा उलटवून घ्यायचा आहे. आपल्याला ह्याला गोट करायचं नाहीये, तर उलटवून घ्यायचं. तर ही आहे सरळ बाजू. तर सरळ बाजूवरती आपल्याला व्यवस्थित असं प्लेन करून अस्तर ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता कशा पद्धतीनं आपण आता गोलगळा तयार करणार आहोत. तर गोलगळा कसा तयार करायचा ह्याच्यावरती मी भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती. पण तरीसुद्धा सिल्कचं कापड असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आपण वापरल्यामुळं आपला प्रॉपर आणि परफेक्ट असा गोलगळा येणार आहे. व्यवस्थित सेट करून घ्या, कुठंही कमी जास्त करू नका. बरेच जणांचं काय होतं, गोलगळा तयार करताना प्रॉपर असा सेट केलेला नसतो आणि टीप मारल्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळा काही काही जण ब्लाऊज जो घालतात ना तो थोडासा कुठेतरी कोपऱ्याला सरकल्यासारखा किंवा थोडासा तिरका आल्यासारखा किंवा थोडंसं प्रॉपर असा शेप येत नाही, असा विचित्र दिसतो. तर तो दिसू नये ह्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे. तर व्यवस्थित सेट करून ठेवा आणि त्याच्यानंतर बरोबर मध्ये आणा. आता अस्तर बघू शकता आणि हे कापड बघू शकता, बरोबर ह्या लाईनला ही लाईन आणा म्हणजे व्यवस्थित आपलं अस्तर पण सेट होतं आणि आपला प्रॉपर असा गोलगळा तयार होतो. आणि तर आता काय करायचं आहे, जर सरकत असेल तर तुम्ही एखादी पिन्स लावून घ्या, 1-2 पिन्स लावून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला टीप मारताना ते कापड सरकणार नाही आणि प्रॉपर आणि परफेक्ट अशी आपली टीप येणार आहे. 1/2 इंच अंतर घेऊन आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर आता बघू शकता व्यवस्थित असं सारखं अंतर ठेवा म्हणजे आपला गोलगळा येण्यासाठी ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. टीप कुठंही कमी जास्त करू नका, नाहीतर काय होतं, गळा एका ठिकाणी थोडासा जास्त एका ठिकाणी कमी असं येतो. तर बघू शकता एकसारखं अंतर ठेवायचं आहे आपल्याला. टीप मारताना सुद्धा कमी जास्त करायचं नाही म्हणजे काय होणार आहे, आपला प्रॉपर असा परफेक्ट गोलगळा येणार आहे. कॉर्नरला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असा राऊंड शेप द्यायचा आहे म्हणजे आणि शिस्तीत करा. म्हणजे गळे जे तयार करताना ना घाई करू नका. बाकीच्या तुम्ही कुठल्याही गोष्टी फ्रंट साईडला वगैरे थोडी गडबड केली तर चालती म्हणजे पार्ट जोडताना. पण जो हा गळा तयार करतो ना, कुठल्याही प्रकारचा असू दे, चौकोनी, पान गळा, मी गळा, ग्लास गळा, तर आपल्याला ना थोडंसं शिस्तीतच करणं गरजेचं आहे. घाई गडबड केली ना तर आपला गळा नक्कीच चुकणार आहे. तर बघू शकता थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट गोलगळा येणार आहे. तर बघू शकता तुम्ही, बघा आता एकसारखी व्यवस्थित टीप आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघू शकता अगदी व्यवस्थित मी एकसारखं 1/2 इंच अंतर एकसारखं ठेवलेलं आहे, कुठंही कमी आणि जास्त केलेलं नाही. तर हे परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीनं आपण गोलगळा तयार करण्याची पद्धत आहे.
तर आता बघू शकता जसं आपण गळा आतलं जे असतं ना मेन कापड ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं बघू शकता ह्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यांना बारीक बारीक कट्स मारायचे आहेत आपल्याला. म्हणजे बघू शकता व्यवस्थित प्रॉपर राऊंड शेप येण्यासाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. तर आपल्याला टिपेच्या अलीकडं असे बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत. तुम्हाला दिसत असेल मी कसे कट मारून घेत आहे ते. अगदी टिपेच्या अगदी चिकटून नको, थोडंसं डिस्टन्स अंतर ठेवा आणि मग कट करा. म्हणजे आपला जे टिप आहे ना ती कट होणार नाही. आणि सगळीकडं म्हणजे पूर्ण प्रॉपर राऊंड शेपमध्ये हा कट मारून घ्या. म्हणजे आपला गळा कुठंही तिरका, कुठंही कमी, कुठंही जास्त होणार नाही आणि परफेक्ट होणार आहे. तर ह्या बारीक सारीक गोष्टी असतात, पण त्या जर आपण व्यवस्थित केल्या ना तर आपला गळ्याच्या बाबतीत कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे बघू शकता तुम्ही. व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे गळा. तर असं व्यवस्थित आपल्या हाताने ना व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे, जेणेकरून अस्तर वरती येता कामा नये. आणि त्याच्यानंतर बघू शकता हे अस्तर आहे आणि हे मेन कापड आहे. तर अस्तर अजिबात वरती दिसून देऊ नका, कारण आपलं फिनिशिंग खूप खराब दिसतं गळ्याचं. त्यासाठी आपल्याला ना अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित सेट करून मगच टीप मारायला सुरुवात करायची आहे. वाटलंच तुम्हाला गोंधळ होत असेल किंवा सुरुवातीला तुम्ही शिकत असताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच एखादी इस्त्री वगैरे करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गळा टीप मारताना काही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता आपण काय करणार आहोत, व्यवस्थित अगदी इथून बघू शकता तुम्ही, अगदी हे काठ जे दिसते ना आपण फोल्ड केलेलं तिथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर एकसारखी अशी टीप येणं गरजेचं आहे आपली. आणि हळूहळू करून थोड्या थोड्या अंतरावर गळा व्यवस्थित सेट करून घ्या. म्हणजे आणि आतलं अस्तर अजिबात बाहेर दिसून देऊ नका. तुम्ही 1-2 ब्लाऊजला जर प्रॅक्टिस केली ना नंतर तर तुमचा ब्लाऊज खरंच परफेक्ट होणार आहे. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, हाता हा अंगठा बघा मी इथे ठेवलेला आहे, इथे मी 2 बोटं ठेवलेले आहेत. तर जसं टीप मारू ना तसं थोडंसं कापड नकळत आपल्याला इथल्या साईडला थोडंसं ओढायचं आहे, नकळत, जास्त नाही, थोडं थोडं, म्हणजे जेणेकरून ना आपली टीप व्यवस्थित येईल आणि कापड असं आकसून बसणार नाही. त्यासाठी तर बघू शकता मैत्रिणींनो कशा पद्धतीनं आपला हा किती सुंदर असा प्रॉपर बघू शकता. साईडनं तुम्हाला मी जवळून कॅमेऱ्याच्या दाखवते. तर टीप बघू शकता कशी आलेली आहे. तर परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीसाठी आपल्याला ह्या सर्व ट्रिक पाळणं गरजेचं आहे. तर आपलं फिनिशिंग गळ्याचं सुद्धा खूप सुंदर येणार आहे, दिसत असेल तुम्हाला. तर हे अशा पद्धतीनं खूप सुंदर आपण गळा नक्की बनवू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर. तर बघू शकता कुठंही गळा तिरका वगैरे नाही आहे, प्रॉपर शेप आलेला. आणि ज्यावेळेस गळा घातला जातो म्हणजे पूर्ण तयार झाल्यानंतर तर बघू शकता पूर्ण असा छान पसरतो आणि तो व्यवस्थित आपल्या पूर्ण पाठीमागच्या भागाला सेट होतो. तर ह्या अशा पद्धतीनं गळा तयार केला तर खरंच परफेक्ट दिसणार आहे. तर आता आपण अस्तर जोडून घेऊयात आणि मग पाठीची पट्टी जोडूयात. तर आता त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला सर्व बाजूंनी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर मी नेहमी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की मी नेहमी अस्तर असतं ना ते मी कमी म्हणजे अस्तर असतं ते परफेक्ट असतं आणि जे मेन कापड आहे ना ती मी एक्स्ट्राचे जास्त घेते. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमी आपल्याला जास्त ठेवायचं आहे, कारण
आपण शिलाई करताना बऱ्याच वेळा नवीन जे शिकणारे असतात त्यांना काय होतं की अगदी करेक्ट जर तुम्ही मेन कापड ठेवलं तर बऱ्याच वेळा काय होतं कमी पडू शकतं. त्यामुळं अस्तरपेक्षा हे कापड थोडंसं जादा ठेवत जावा कटिंग करताना. आणि नंतर टीप मारून झाली की ते आपल्याला कापड कट करून टाकायचं आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने टीप मारून झालेली आहे. आपल्याला काय करायचं आहे आता, मेन जे कापड आहे ना आपलं सिल्कचं ते आपल्याला एक्स्ट्रा जे झालंय ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूनी. तर आपण साईडला त्याच पद्धतीनं कटिंग करून घेऊयात आपण. तर बघू शकता ह्या पद्धतीने झालेलं आहे कटिंग. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला मध्यभागापासून या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे 5.5 इंच. या पण साईडला आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. आणि टक्स मारून घ्यायचा आहे अर्धा इंच घ्यायचा आहे आपल्याला टक्स. टोटल 1 इंचाचा आपला टक्स येणं गरजेचं आहे. तर बघू शकता हे आपले टक्स पण झालेले आहेत टीप मारून. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला. तर ती पण कशा पद्धतीने जोडून घ्यायची ते दाखवते. त्याच्यावरती पण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. तरी पण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर आपल्याला पाठीची पट्टी म्हणजे कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला 1 इंच रुंदीला घेऊ शकता. तुम्हाला हवा असेल तर जरा ब्रॉड पट्टी हवी असेल तर तुम्ही 1.25 पण घेऊ शकता. आता ही पट्टी आहे ना आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर एक साईडला आपल्याला बारीक असं फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडासा बारीक फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर ना असं जोडून घ्या पाठीमागच्या भागाला. दाबटीप घ्यायची आहे. आतल्या साईडला आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. मध्यभागी बरोबर टीप मारून घ्या, कारण ही टीप आपल्याला उसवायची असती आणि नंतर हेमिंग करायचं असतं आपल्याला. त्यामुळे ही टीप जरा मोठी असली तरी चालती. तर बघू शकता मैत्रिणींनो कसा प्रॉपर आणि परफेक्ट आपला हा गोल गळा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला दोन्ही टक्स घेतलेले आहे. पाठीची कंबरपट्टी आपण जोडलेली आहे. ह्या पद्धतीनं जर आपण गळा तयार कराल तर खूप परफेक्ट आणि खूप प्रोफेशनल आपला गळा दिसणार आहे. कुठंही क्रॉस वगैरे दिसणार नाही किंवा वाकडा वगैरे झालेला दिसणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरा आणि तुमचा परफेक्ट गोलगळा तयार करा. तर मैत्रिणींनो हा गोलगळा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.